स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी मनमाड पोलिसांची धडक कारवाई। अवैधरित्या अग्निशस्त्र पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला अटक। नाशिकच्या मनमाड शहर पोलिसांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करत विवेकानंद नगरातून 24 वर्षीय ऋतिक संजय धिवर याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली असून संशयित आरोपीला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच चंदनवाडी भागातील मिलिंद उबाळ यांच्या राहत्या घरातून 6 हत्यार जप्त करत कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांच्या आदेशानुसार मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे व त्यांच्या टीमने सदर कामगिरी केली आहे। आम्ही मनमाड शहरामध्ये आर्म्स ॲक्टच्या अगेन्स्ट एक विशेष स्पेशल ड्राईव्ह घेतली होती। या स्पेशल ड्राईव्हमध्ये आम्ही SDM येवलाकडून घरजप्तीचे आदेश प्राप्त केले होते आणि नाशिक ग्रामीण SP श्री बाळासाहेब पाटीलच्या मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम तयार केली होती। या स्पेशल टीममध्ये SDPO मनमाड श्री बाजीराव महाजन, मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे आणि त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बंगाले, पोलीस अंमलदार संदीप जालटे, विशाल रमेश आवाड, रणजीत चव्हाण, मयूर पठारे, नितिन मैन, दीपाली आवाड, संगीत वाटपडे, नितिन पानसरे बंकर याचे पोलीस अंमलदार पण होते। या स्पेशल पथकनी 13 आणि 14 तारीखला मनमाड शहरामध्ये विविध जागेवर घरजडती घेतली होती। 13 तारीखची घरजडतीमध्ये आरोपी ज्यांचं नाम आहेत ऋतिक संजय धिवर यांच्याकडून आम्हाला एक गावठी पिस्टल भेटली होती आणि त्यांना नाशिक स्टार न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माधुरी पगारे, मनमाड।